7036 एक मिनिट. 59 रुपये दाखवते बघा. 2 तास बसलो होतो सनसिटीमध्ये. सनसिटी 2 तासामध्ये काहीच वाजलं नाही. आणि आज आहे रविवार. त्याचा मी काय विचार केला की 56 रुपयाचे 1 किलोमीटर म्हणजे 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर 56 रुपयाची बुकिंग वाजलेली. म्हटलं मारू. 59 रुपये झाले त्यांचे 1 किलोमीटरलाच. त्यांचा ड्रॉप झाला आणि तिथनं ड्रॉप करून खाली येऊन थांबलो चौकात ब्रह्माच्या जवळपास. तर ब्रह्मा हॉटेल सगळ्यात सेंगरोडचं सगळ्यात भारी ब्रह्मा हॉटेल आहे व्हेजिटेरियनसाठी. तिथं आल्या इथनं भेटली आपल्याला दुसरी बुकिंग पडली नांदेडसाठी. चला आता नांदेड सिटीला जाऊ. नांदेड सिटीचे किती होतात बघू. फक्त माहिती ना 4721. 77 रुपये मीटरने जातात ओला उबेरने. तर तुम्ही बघू नांदेड सिटीच्या पार्किंगमध्ये जातात ते 95 रुपये 5 किलोमीटर. कस्टमरने केलं 100 रुपये. सुरुवात झाल्यानंतर कशी सुरुवात होते हे बघा तुम्ही. पहिले नांदेड सिटी घेऊन आलो. नांदेड सिटीचा जसा ड्रॉप झाला आता परत आनंदनगर वाजलेले. नांदेड सिटीचे बिल किती झालं उबेरने दाखवलेले 77 रुपये. मीटरने झाले 95 रुपये. कस्टमरने गेले 100 रुपये पे. आता बघू तिसरी बुकिंग परत पडलेली आनंदनगर 81 रुपयाचे. आता बघू आता ओलाला वाजलेली काय फरक पडतो का मीटर आणि ओलामध्ये. किती लावलेली आहेत हे बघा. फक्त बघण्यासारखं हेच आहे नांदेड सिटी. आता आपण पिकअपला चाललोय. 7909 हा बरोबर. तिसरं भाडं 86 रुपये 5 किलोमीटर. नांदेड सिटीवरून आलेलो आपण गोविलगंगाला. गोविलगंगा म्हणजे पूर्ण सेंगरोडची खाऊ गल्ली. तिथं आणलेलं त्यांचं बिल झालं 84 रुपये. 81 रुपये ॲपला दाखवले आणि 84 का 86 रुपये मीटरने झाले. तर बघू आता गोविलगंगावरून कुठली वाजते. आत्ता जस्ट 600 रुपयाची कुठली तर बुकिंग ऑर्डर गेली. कुठली होती माहिती नाही. 600 रुपये वाजली आणि लगेच गेली. आता बघू आता पुढची राईड कुठली भेटते आपल्याला. मोठी मिळते का छोटीच मिळते बघू आपण. आपला चौथा पिकअप मूळचंद सेंगड रोड. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना. मीटरने आलो. मीटरने 86 5 किलोमीटर. सेंगरोडच्या मूळचंदपासून नांदेड सिटी आलो होतो. परत गोविलगंगाला सोडून तिथनं इकडं आलो. तर इकडं आल्याच्या नंतर पेमेंटमध्ये काही फरक नाही पडला. 1 रुपयाचा फरक पडला. 5 किलोमीटरला 86 रुपये भेटले आपल्याला. परत आलो आहे आपण नांदेड सिटीमध्ये. आता नांदेड सिटीमधनं कुठली बुकिंग करतोय हे बघू आता आपण. आत्ता बसली आपल्याला कधीच्या रविवारच्या दिवशी आत्ता पहिली बुकिंग बसली असेल. चांदणी चौक बावदा जिंदाबाद. चलो मीटरने जायला लागतं माहिती ना. कॉल करून टाकलं ते आरटीओ आणि परिवहन अधिकारी. हा आहे मुंबईचा चांदणी चौकाचा स्पॉट. मुंबईला जाणाऱ्या गाड्या इथं भेटतात चांदणी चौकात. आपला ड्रॉप झाला चांदणी चौकाचे आपल्याला भेटले. ओलाने दिले 294 रुपये ओलाने दाखवले ते. मीटरने झाले 180 रुपये. 180 रुपये झाले कम्प्लिटली. आता बघू बावधनमधनं मोठा आकडा मिळतोय कुठला कुठं जातोय आपण बघू.
चला बसली आपली बावधानचं जेवण. बावधानमध्ये आपलं जेवण झालं. जेवण झालं आपल्याला बसली पिंपरी 293 रुपये. आता बघू किती होतात आणि किती वेळ लागतो आपल्याला जाण्यासाठी. हा मीटरने जायला लागतं माहिती ना. हा कुठे 658 आपला औंधमधनं आलेलो आपण पिंपरीला. पिंपरी मार्केटचे आलेलो. पिंपरी मार्केटचे झाले ओलाने आपल्याला दिले 296 रुपये. मीटरने झाले कम्प्लिटली 336 रुपये. आता विचार करा किती रुपयाचा फरक पडला, तुम्हीच बघा. गोळ्यावाला दिसला, मराठी माणूस होता. चला गोळ्याचा एन्जॉय करू. काय त्याच्यामध्ये तर सगळं दाखवलं जातं. पर किलोमीटर 17 रुपये आहे. किती 17 हां, पण त्याच्यावर ट्रॅफिक आणि ह्याच्यामध्ये इन्क्लूड थोडंफार वर खाली होतं. तरी अंदाजे किती होते? अंदाजे आता किती किलोमीटरवर आहे ते सांगू शकत नाही. किलोमीटर किती आहे त्याच्यानंतर सांगू शकत नाही. ठीक आहे कुठे काय आणलेली 9779 नवीन सिस्टम झालाय का दादा? मी आता मीटरने झाले 340 19.5 किलोमीटर. उबेरने झालं 288 19 किलोमीटर. जरा 18.70 म्हणजे तिथं 19.5 दाखवते, इथं 18.5 दाखवते. बघा हे पिंपरी मार्केटमधनं आपण आलेलो धानोरी दिघी साईडला. दिघी बी नाही, धानोरी साईडला आलो आहे. धानोरी आणि एअरपोर्टच्या थोडंसं अलीकड. मीटरने झाले 340 रुपये आणि आपल्याला उबेरने दिले आपल्याला 18.5 दाखवते. उबेरच्या प्रमाणे आणि मीटरच्या प्रमाणे 19.5 दाखवते. तर उबेरने दिले 288 रुपये आणि मीटरने दिले 340 रुपये. वरचे 50 रुपये कसं काय वाढले. चला बघू आता आपण धानोरीतनं कुठली उचलतोय. कारण की मागच्या वेळी जे कर्वेनगर का कोथरूड घेऊन गेलेलो काल का परवाच, ह्याच एरियातनं घेऊन गेलेलो. आता बघू इथनं आत्ता कुठली घेऊन जातोय आपण. पडताय मला मी ना वही करते ना वाले तो बराबर लेते फिर ओला वाले कोई भी नहीं लेता अभी तो. हम सुबह में तो गए 240 में. मेरे को तो नहीं मालूम सुबह वाला क्या है क्या नहीं. 316 रुपये 18 किलोमीटर. तर मीटरने झालेत 18 किलोमीटर. इथं दाखवत आहे 15.5 किलोमीटर. हे काय नक्की काय चाललंय काय नक्की. सेम गुगल मॅप फॉलो करून आलोय, काहीच फरक नाही. तर एवढा फरक कसं काय पडतोय. चला बसली सदाशिव पेठ पुढची लगेच बुकिंग. आता ज्या कस्टमरला घेऊन आलो होतो धानोरीमधनं हांडेवाडी साईडला, त्या कस्टमरचं म्हणणं होतं की तुम्ही ओलाने का नाही करत. आता ओलामधील मीटरमध्ये दाखवते 18 किलोमीटर, ओला दाखवते 15.5 किलोमीटर. वरचं 2.5 किलोमीटर कुठं चालले हे कळत नाही. ओला उबेर नक्की करतंय काय हे कळत नाही. ओला उबेरला पहिल्यासारखं जे होतं तसं ओला उबेरला प्रॉब्लेम काय नक्की द्यायला की किलोमीटर वाढलं तर वाढून देणं, कमी झालं तर कमी फेअर करणं, हे करायला काय दिक्कत येते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या ह्याने चाललो आहे मीटरने. मीटर आम्हाला बेस्ट आहे. चला बघू आता सदाशिव पेठ बसलेली आहे आपल्याला ॲडव्हान्समध्येच. आता बघू ह्यांचे किती होतात आणि हे काय म्हणतात आपण बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. 4714 नाही बघू आता किती झाले आपले 190 11 किलोमीटर.
यह स्टूडेंट ऑटो राइड है। 108 केंद्र असेल तर खाली 108 रुपये मीटर नाही. मीटर घेऊन आलो 108 रुपये 6 किलोमीटर. हांडेवाडी साईडवरनं आपण आलेलो स्वारगेटला जसा ड्रॉप सोडला हांडेवाडीचं जसं झालं होतं तसं सेम स्वारगेटला बी झालं आपल्यासोबत. स्वारगेटला ड्रॉप केल्या लगेच आपल्याला रॅपिडोन दिली आंबेगाव बुद्रुक 5-5.5-6 किलोमीटर दाखवलं होतं. मीटर निघून आलो होतो तर 6 किलोमीटर झाले. 6 किलोमीटरला 108 रुपये झाले आणि आपल्याला रॅपिडोनी दाखवलेलं फक्त 90 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते आंबेगावमधनं. तसं इथं जे आहे ना इथं नशिबात धंदा पाहिजे तर होतो. सकाळी 11 वाजता सुरू झालो. आता लास्ट बुकिंग आनंदनगरच उचलली आहे. चला बघू आता आनंदनगरचा पिकअप करू आणि ड्रॉप करून झाल्याच्या नंतर आपण बोलू. 15558 काय खाली एकशे 9 किलोमीटर मीटरने जायला पाहिजे. 57 मीटरनी झाले. लास्ट बुकिंग 59 रुपये 3.5 किलोमीटर. 2 बुकिंग झाल्या. पहिली बसली आंबेगावमधनं कर्वेनगर डीमार्टच्या मधल्या साईडला. कर्वेनगरला सोडलं तिथनं बसली आनंदनगरचं आपला आत्ता जस्ट ड्रॉप झालेला आहे. कर्वेनगर बसलेली आपल्याला 170 रुपयाची आणि कर्वेनगरच्या नंतर तिथनं आपल्याला दाखवले ओलाला 70 रुपये आणि मीटरने झाले फक्त 60 रुपये. तर बघू आता आजचे टोटल आणि आजचा दिवस कसा गेला आपण बघू.